नॉलेज अचीवर या युट्यूब चॅनलवर आपण नवनवीन व्हिडिओ पाहिलेले आहेत. याआधी अनेक व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत, लाईक आणि सबस्क्राईब देखील केलेला आहे. त्यामधले अनेक विषय वेगळे होते. आताचा विषय अत्यंत वेगळा आहे. कारण आधीचे विषय हे समाजाशी निगडीत होते, परीक्षेशी निगडीत होते, एमपीएससीच्या संदर्भात निगडीत होते. तसेच आता जो लेटेस्ट व्हिडिओ आपण टाकलेला आहे तो पोलीस भरतीच्या संदर्भातला आहे, जो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती तुम्ही पाहून पोलीस भरती सुरू झाली आहे, तयारीला लागा अशा असल्याचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे. तर आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत वेगळा आहे. कारण ह्या आधी असे व्हिडिओ आपण नॉलेज अचीवर युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले नव्हते. आता आपण हा 15 ऑगस्टच्या निमित्ताने व्हिडिओ टाकत आहोत. 15 ऑगस्टला अत्यंत टाइम आहे, अजून 15 दिवस आहे. परंतु ह्या आधी मी 15 दिवस आधी हा व्हिडिओ का टाकत आहे त्याला एक महत्वाचं कारण आहे मित्रांनो. कारण 15 ऑगस्ट जरी 15 दिवस पुढे असलं तरी पण आपल्या भारतीयांच्या किंवा आपल्या सर्वांच्या मनात जो उत्साहाने साजरा करण्याचा जो दिवस असतो तो 15 ऑगस्ट असतो. कारण 15 ऑगस्ट दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हे आपण पहिलीपासून ते 10वी पर्यंत आणि सगळ्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे की आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं. 15 ऑगस्ट नंतर 15 ऑगस्ट 1947 नंतर आता 15 ऑगस्ट 2021 जवळजवळ 72 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे. आताचा जो 2021चा 15 ऑगस्ट आहे तो 73वा आहे. तुम्ही बोर्डवर मागे पडत असाल 15 ऑगस्ट 2021 73वा स्वातंत्र्य दिन विशेष असं या आपल्या लॅबच्या लेक्चरचं नाव आहे. तर आज आपण पाहणार आहोत मिहिर अकॅडमीच्या नॉलेज अचीवर्स या युट्यूब चॅनलवर 15 ऑगस्ट 73वा स्वातंत्र्य दिन विशेष म्हणून. विशेष आणि खास ह्यासाठी आहे कारण की मित्रांनो आपल्याला तर माहिती आहे की अनेक वर्षापासून आपण भाषणं ऐकत आलेलो आहोत. शाळेतली भाषणं ऐकली, राजकारणाची भाषणं ऐकली. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की 15 ऑगस्ट 1947च्या आधी काय घडलं होतं, त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 नंतर आता 15 ऑगस्ट 2021 पर्यंत ज्या काही घडामोडी घडल्या सर्व क्षेत्रात असतील, मग शिक्षणात असतील, त्या राजकारणात असतील, त्या सिनेसृष्टीत असतील किंवा अनेक सर्व परिस्थितीमध्ये असतील, त्या कोणत्या प्रकारे घडल्या, त्यानंतर कोणकोणते आपण भारताने मेडल जिंकले, खेळामध्ये जिंकले, कोणकोणते नाव यशस्वी केले, कोणकोणत्या लोकांनी आपापल्या क्षेत्रात पुढे गेले, हे जर सगळं आपल्याला माहिती आहे. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या 15 ऑगस्टच्या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या तुम्ही लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो मी आता तुम्हाला लेक्चर टाईपमध्ये काही गोष्टी सांगणार आहे. शेवटी आपण एमपीएससीच्या लेवलला आणि पोलीस भरतीच्या लेवलला जर या टॉपिकवर प्रश्न पडले तर ते कोणत्या लेवलला पडू शकतात नवीन पॅटर्ननुसार हे पण पाहणार आहोत आणि रिव्हिजन शेवटी घेणार आहोत. पण त्याआधी आपण 15 ऑगस्ट याबद्दल माहिती मिळवू. तुम्हाला तर माहिती आहे 15 ऑगस्ट सगळे साजरा करतात, झेंडावंदन करतात, तिथे जातात, त्यानंतर क्रांतिकारकांना आणि ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांना अभिवादन करतात. ठीक आहे, ते तर सगळेजणच करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की 15 ऑगस्ट का साजरा करतात, त्याच्यानंतर 15 ऑगस्ट साजरा का करतात, तारीख 15 ऑगस्टच का, बरं त्यानंतर 26 जानेवारी देखील आपण अशीच साजरी करतो. मग 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ह्या 2 दिवसामधला फरक काय आहे, काही लोकांना अजूनपर्यंत हेच माहिती नाहीये. भाषणं मोठी मोठी ठोकतात, भाषणं मोठी मोठी करतात, परंतु 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधला फरक काय आहे ते माहिती नसतं. तोच फरक मी आज तुम्हाला सांगणार आहे. तुमच्यासमोर काही महत्वाचे प्रश्न ठेवणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला विचार करायला भाग पडू शकतं आणि तुम्हाला नवीन माहिती नक्कीच मिळू शकेल. तर आपण व्हिडिओ सुरू केल्यापासून काही महत्वाच्या गोष्टी पाहिल्या. पुढे व्हिडिओमध्ये आपण 15 ऑगस्ट हा सण किंवा हा उत्सव आपण का साजरा करतो, 26 जानेवारी हा उत्सव किंवा सण आपण का साजरा करतो, त्याच्यानंतर 15 ऑगस्टचं महत्व वेगळं आहे, 26 जानेवारीचं महत्व वेगळं आहे. ठीक आहे, या दोन्ही दिवसांचं महत्व टोटली वेगळं आहे. त्यानंतर आपण झेंडा फडकवतो. तर झेंडा फडकवण्याचे काही नियम आहेत, झेंडा जतन करण्याचे काही नियम आहेत जे आपण गेल्या 4-5 वर्षात कधीच पाळलेले दिसत नाहीत. 10-15 नियम आहेत, तेही तुम्हाला मी आता पुढे सांगणार आहे. तर 15 ऑगस्ट हा दिवस का, 15 ऑगस्ट दिवशी काय होतं, त्याच्यानंतर मग ध्वजारोहण म्हणजे काय, झेंडा फडकवणे म्हणजे काय, त्यानंतर संविधानामध्ये आपल्याला ज्या 15 किंवा 12 मूलभूत हक्क आणि संविधानाने दिलेले आहेत त्यामध्ये आपण स्वतः
आपल्याला संविधानाने काही नोकर नेमून दिलेले आहेत. ते नोकर खरंच नोकरी करतात की मालक झालेले आहेत, ह्या सर्व गोष्टी पुढे आपण पाहणार आहोत, ज्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पुढे फॉरवर्ड करा. तर आता आपण सुरुवात करूया. आपला विषय आहे 15 ऑगस्ट 2021. कोरोनाच्या काळामध्ये आपण साधे पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे दोन आपले उत्सव साधेपणाने केलेले आहेत. आता येत्या गणपती आहे, तो देखील साधेपणाने करावा अशी शासनाची इच्छा आहे. कोरोना आहे, कमी होतोय वाढतोय ते आपल्याला परिस्थितीनुसार कळेल. परंतु मी ह्याच्या आधी तुम्हाला काही पार्श्वभूमी सांगणार आहे. बघा आता, इसवी सन 1717 पासून भारतावर इंग्रजांची सत्ता होती. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे. 1857च्या उठावानंतर भारतामध्ये इंग्रजांनी आपले पाय रोवायला सुरुवात केली होती, ज्याला 1857च्या उठावाने किंवा समरने त्याला थोडीशी खीळ बसल्यासारखी झाली. बरोबर. 1857चा इतिहास आपण प्रत्येक ठिकाणी पाहिलेलाच असेल. आणि या सर्व घडामोडीमध्ये 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काँग्रेसची स्थापना झाली. ही तिसरी गोष्ट घडली. हे सगळं आपलं 15 ऑगस्ट 1947च्या आधीचं चाललेलं आहे. मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, ते मी फळ्यावर किंवा बोर्डवर असं काही लिहिलेलं आहे, त्याची मी तुम्हाला आता माहिती देणार आहे. ती माहिती काय आहे तर इसवी सन 1770 मध्ये पासून भारतावर इंग्रजांची सत्ता होती, हे तर आपण पाहिलेलंच आहे. दुसरा मुद्दा आहे की इसवी सन 1857ला जो उठाव झाला, स्वातंत्र्य उठाव झाला, त्यानंतर इंग्रजांना थोडी कीळ बसली होती. कारण इंग्रजांच्या मनामध्ये आपल्याला स्वातंत्र्य द्यायचं अजूनही मनामध्ये नव्हतं. 1857 नंतरही इतके उठाव झाले, इतके क्रांतिकारकांनी त्यांना अगदी वेळीच आणलं होतं, तरी सुद्धा नंतर 20व्या शतकामध्ये गांधीजींनी चले जाव आंदोलन केले, ज्यामध्ये गांधीजींना जेलमध्ये टाकण्यात आले. त्याच्या आधी 1858 साली काँग्रेसची स्थापना झाली होती. म्हणजे काँग्रेसनी चिठ्ठी पाठवा हे धोरण अवलंबलं. परंतु इंग्रज होते ते चिठ्ठीनी किंवा कुठल्याही अशा साध्या निवेदनाने मानणारे नव्हते. हे आपल्याला येत्या काळात कळलेलंच असेल. मग त्यानंतर काय घडलं तर त्यानंतर गांधीजींनी चले जाव आंदोलन केलं, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. दुसऱ्या बाजूला क्रांतिकारक जे आपले होते ते आंदोलन करत होते, म्हणजे मंगल पांडे झाले किंवा अनेक क्रांतिकारक झाले. यामुळे आणि समोर येऊ घातलेलं दुसरं महायुद्ध, दुसरं महायुद्ध झालं होतं. त्यामुळे इंग्रजांना थोडी भीती वाटत होती की एका बाजूला दुसरे महायुद्ध झालेले आहे, तसेच इंग्रजांनी गांधीजींना जेलमध्ये टाकलेलं होतं चले जाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, आणि सोबतच काँग्रेसची स्थापना, जे काँग्रेसनी इंग्रजांना वेळीच आणलं होतं आणि क्रांतिकारकांच्या वेगवेगळ्या युक्त्या. त्याच्यामुळे इंग्रज सरकारने, ब्रिटिश सरकारने 1947 जून ह्या तारखेपर्यंत भारत पूर्ण स्वतंत्र होईल किंवा त्यांना स्वतंत्र करता येईल अशी हमी ब्रिटिशांनी दिली होती. त्यानंतर ब्रिटिशांनी आपली जी सत्ता आहे ती हळूहळू कमकुवत होत गेली. हे 15 ऑगस्ट 1947च्या आधीचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता आपण जे मी पहिले प्रश्न सांगितले की 15 ऑगस्ट साजरा का करतात, 15 ऑगस्टला 15 ऑगस्ट तारीख का घेतली, त्याच्यानंतर 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट मधला फरक काय आहे, अशा सर्व गोष्टींमध्ये आपण हा व्हिडिओ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यातील फरक आणि आपण जो झेंडा वापरतो भारताचा तिरंगा याचे नियम, हे 3 प्रश्न आता आपण पाहणार आहोत. त्यापैकी आपण 15 ऑगस्ट हा दिवस साजरा का करतो हे मी तुम्हाला आता सांगणार आहे.
आजच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट दिवशी आपल्याला इंग्रजांच्या हुकुमशाहीमधून स्वातंत्र्य मिळालेले होते. ब्रिटिश राजशासनापासून मुक्ती मिळाली होती. दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून ते प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक गावामध्ये मित्रांनो स्वतंत्रता दिवस हा उत्साहात साजरा केला जातो किंवा पार पाडला जातो. आजचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट हा दिवस आपल्याला एक नवीन संधी देतो. ती संधी कुठली तर त्या महान स्वतंत्र सैनिकांची आठवण करून देण्याची संधी आपल्याला मिळते, ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. शांतीपूर्वक जीवन जगण्यासाठी आपल्याला आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या क्रांतिकारांची आठवण करून देण्याची संधी आपल्याला 15 ऑगस्ट या दिवशी भेटते आणि त्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र झालेलो आहोत. भारताच्या आझादीच्या पहिल्या दिवसाची आठवण म्हणून आपण 15 ऑगस्ट हा दिवस साजरा करत असतो. तर आता तुम्हाला डिटेलमध्ये कळाले असेल की 15 ऑगस्ट हा दिवस साजरा का करतो. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यातला फरक काय, जो आपण बोर्डवर बघत आहोत. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 15 ऑगस्ट तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की 15 ऑगस्ट आपण का साजरा करतो, तर यातला मी फरक तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, 15 ऑगस्ट दिवशी देखील आपण झेंडा फडकवत असतो आणि 26 जानेवारी दिवशीही झेंडा फडकवत असतो. पण 15 ऑगस्टचा झेंडा फडकवणं यात फरक आहे, म्हणजे झेंडा फडकवण्याची पद्धत वेगळी आहे आणि 26 जानेवारी दिवशीची झेंडा फडकवण्याची पद्धत वेगळी आहे. ती पद्धत काय आहे तीही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी दोन्ही दिवशी झेंडा फडकवला जातो, साजरा केला जातो. पण यातील फरक काय आहे ते मी तुम्हाला आता थोड्याच वेळात सांगणार आहे मित्रांनो. कारण आपण अनेक पुस्तकं वाचतो, युट्यूब वाचतो आणि युट्यूबवरती देखील नवीन नवीन गोष्टी पाहत असतो, परंतु ह्या गोष्टीकडे आपलं लक्ष जात नाही. 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस, ज्याला इंडिपेंडन्स डे असं म्हणतात, आणि 26 जानेवारी गणतंत्र दिवस, ज्याला रिपब्लिक डे असं म्हणतात. 15 ऑगस्टला इंडिपेंडन्स डे असे म्हणतात आणि 26 जानेवारीला रिपब्लिक डे असं म्हणतात. 15 ऑगस्ट 1947ला भारताला ब्रिटिश शासनाकडून स्वातंत्र्य मिळाले होते, म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 26 जानेवारी 1950ला आपले संविधान म्हणजे कॉन्स्टिट्यूशन लागू केले गेले. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय तर साध्या भाषेमध्ये एखाद्या देश चालवण्यासाठी किंवा देशाची शासन व्यवस्था चालवण्यासाठी जे नियम लिहिलेले असतात, मग ते नियम सर्वांना लागू असतात, राज्यकर्त्यांना लागू असतात, जे राज्य चालवतात त्यांना लागू असतात, नागरिकांना लागू असतात. जे राज्य चालवण्यासाठी गरजेच्या गोष्टी आहेत, मग ती अर्थशास्त्र असेल, अर्थव्यवस्था असेल, सगळ्या गोष्टींना ते नियम लागू असतात. त्या नियमानुसारच देश किंवा पूर्ण कंट्री चालत असते, तर त्याला कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. ते कॉन्स्टिट्यूशन 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आले होते. जो भारतीय सरकार अधिनियम होता 1935ला, म्हणजे 1935ला भारत सरकारचा जो अधिनियम होता तो काढून भारतीय संविधान लागू करण्यात आला. कधी 26 जानेवारी 1950ला. मग 26 जानेवारी 1950 मध्ये ब्रिटिश सरकारनी निवड केली गेली होती. म्हणजे 26 जानेवारी 1930ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताला पूर्ण स्वतंत्रता घोषित केली होती. 26 जानेवारी 1930ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही 1885 साली स्थापना झाली होती काँग्रेसची. त्या काँग्रेसने 26 जानेवारी 1930ला संपूर्ण भारत स्वतंत्र होण्याची घोषणा केली होती. 26 जानेवारी 1949ला म्हणजे 26 जानेवारी 1930ला काँग्रेसने घोषणा केली की भारत हा पूर्ण स्वतंत्र होईल. त्यानंतर 26 जानेवारी 1949 26 जानेवारी 1949ला काय झालं तर भारताने संविधान जे बनवले किंवा संविधानाचे अध्यक्ष होते की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्त केले, म्हणजे त्यांच्या हाती बनवून संविधान दिले 26 जानेवारी 1949ला. आणि नंतर त्यामध्ये काही सुधारणा झाल्या, त्यामध्ये काही आक्षेप आले, त्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या, निवड करण्यात आली. ते सर्व बनवून त्या कॉपीवर सह्या या 26 जानेवारी 1949ला करण्यात आले. या 3 तारखा अत्यंत महत्वाच्या आहेत. का तर 26 जानेवारी 1930 साली
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण भारत स्वतंत्र करण्याची घोषणा केली. एक त्याच्यानंतरचा टप्पा आला 26 जानेवारी 1949ला. काय झालं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत, त्यांच्याकडे हे जे संविधान आहे ते सुपूर्त करण्यात आले, म्हणजे देण्यात आले. ठीक आहे, मान्यता करून देण्यात आले. परंतु त्यामध्ये काही अडचणी होत्या, त्यामध्ये काही नियम अटी इत्यादींच्या काही सुधारणा होत्या, त्या सुधारणा करण्यात आल्या आणि नंतर फायनली 2 वर्षांनी म्हणजे 26 जानेवारी 1950 साली ते राजेंद्र प्रसाद यांना पुन्हा देण्यात आली आणि त्याच्यावर जे तिथले 108 सदस्य होते विधिमंडळातले किंवा संसदेतले 108 सदस्यांनी संविधानाच्या जी हँडरायटिंग हस्तलिखित कॉपी असते त्याच्यावर सह्या केल्या आणि सह्या केल्याचा अर्थ असा झाला की त्या दिवसापासून ते संविधान आपल्या पूर्ण भारताला लागू झाले. म्हणून 26 जानेवारी 1949 पासून आपण गणतंत्र दिन किंवा रिपब्लिक डे 26 जानेवारी हा साजरा केला जातो. आता तुम्हाला कळालं असेल की 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट यामधला फरक काय आहे. मित्रांनो, आपण नवनवीन व्हिडिओ पाहत असतो, नवनवीन व्हिडिओ आपण युट्यूबवर पाहत असता आणि युट्यूबवर देखील आपण वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असतात. तर जसा टाइम भेटेल तुम्हाला तसे हे व्हिडिओ पाहत राहा आणि नॉलेज अचीवर या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर आता मी तुम्हाला तिसरा पॉईंट सांगणार आहे. तो तिसरा पॉईंट म्हणजे भारताचा तिरंगा. भारताचा तिरंगा सगळ्यांनी पाहिलाच असेल, त्याचा अर्थही तुम्हाला माहिती असेल. तो कोणी बनवला, त्याचे साईज किती आहे हेही तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती असेल. परंतु मित्रांनो, भारतीय झेंडा वापरण्याचे काही नियम आहेत, भारतीय झेंडा हाताळण्याचे काही नियम आहेत. ठीक आहे, 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला जो झेंडा असतो तो झेंडा फडकवण्याचे काही नियम आहेत. ते नियम आज मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, भारताचा झेंडा या तिसऱ्या टॉपिकमध्ये आपण आता पाहणार आहोत की स्वतंत्रता दिवस व गणतंत्र दिवस म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवसातला फरक मी तुम्हाला आता सांगितलाय. पण वेगवेगळ्या दिवसांचे महत्व काय आहे हे पण तुम्हाला आता सांगितलेलं आहे. पण झेंडा हा दोन्ही दिवशी फडकवला जातो. परंतु झेंडा फडकवताना नियम काय आहेत, नियम संविधान आपल्याला नियम काय सांगतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. एक म्हणजे 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवशी झेंडा खालून वरती रस्सीने नेला जातो. हा एक मोठा फरक आहे मित्रांनो. म्हणजे 15 ऑगस्टला आपण किंवा जे कोणी झेंडा फडकवतात ते झेंडा खालून वरती नेतात, म्हणजे खाली रस्सीला बांधतात आणि रस्सी खेचून झेंडा वरती जातो 15 ऑगस्ट या दिवशी, ज्याला ध्वजारोहण असे म्हणतात. शाळेमध्ये आपण ध्वजारोहण ऐकलेले आहेच, परंतु नक्की ध्वजारोहण म्हणजे काय हे लोकांना कोणालाच माहिती नसतं. ज्यांना झेंडा फडकवला त्यांना पण ह्याला ध्वजारोहण म्हणतात हे कधीतरी कळलं असेल, त्यावेळी त्यांनी अशा नॉलेजचे व्हिडिओ पाहिले असतील. परंतु प्रॉपर असे ध्वजारोहण कशाला म्हणतात हे कोणाला माहिती नसतं. तर झेंडा खालून वरती नेतात रस्सीने खेचून, त्याला ध्वजारोहण म्हणतात आणि ध्वजारोहण 15 ऑगस्टला करतात. कारण मी तुम्हाला सांगतो, 15 ऑगस्ट 1947च्या ऐतिहासिक क्षणी आपल्याला सन्मान देण्याकरता, म्हणजे जो झेंडा आहे तो झेंडा वरती नेल्यानंतर जी ऐतिहासिक घटना घडली आहे, जी आपल्याला स्वातंत्र्य भेटले, त्या घटनेला सन्मान देण्यासाठी ध्वजारोहण करतात. म्हणजे याचा अर्थ आपण खालून झेंडा वरती का नेतो तर या गोष्टीसाठी नेतो, याला ध्वजारोहण म्हणतात. आता 26 जानेवारीला देखील झेंडा फडकवतो आपण, परंतु हा झेंडा वरतीच बांधलेला असतो. हे तुम्ही कधी पण नोट करा. आता 15 ऑगस्ट आहे, येत्या 15 ऑगस्टला तुम्ही नोट करा की झेंडा खालून वरती आपण करत असतो. 26 जानेवारी नोट करा, झेंडा ऑलरेडी वरती बांधलेला असतो. तो फक्त अतिथी येतात आणि रस्सी खेचतात, मग ते फ्लॅग ओपन होतो. 26 जानेवारीला हा झेंडा वरती बांधलेला असतो, ज्याला खालून फडकवला जातो. तो संविधानामध्ये झेंडा फडकवणे असं म्हणतात. म्हणजे 26 जानेवारीला आपण झेंडा फडकवतो आणि 15 ऑगस्टला आपण झेंडा ध्वजारोहण करतो. अजून एक पुढचा मुद्दा, 15 ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात. स्वातंत्र्य दिनी भारताला संविधान लागू झाले नव्हते, ही एक महत्वाची गोष्ट आहे ती ऐका. 15 ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात स्वातंत्र्य दिनी, म्हणजे ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला, त्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले होते, परंतु संविधान लागू झालेले नव्हते आणि राष्ट्रपतींनी शपथही घेतली नव्हती संविधानिक प्रमुख म्हणून. मग त्यांनी पदभार ग्रहण सुद्धा केला नव्हता, म्हणजे राष्ट्रपतींनी.
या दिवशी राष्ट्रपती आपला संदेश राष्ट्राला देतात. आपण पाहिलं असेल की 15 ऑगस्टच्या आधी म्हणजे 14 ऑगस्टला राष्ट्रपती आपल्या राष्ट्राला किंवा राज्याला संदेश देतात आणि वेगवेगळी नावे राष्ट्रपतींच्या हस्ते सिलेक्ट होतात. ठीक आहे, हे आपण प्रत्येक वर्षी पाहिलेलं आहे. जर या वर्षी 14 ऑगस्टला होईल तर 26 जानेवारी देशाला संबोधन लागू झाल्यामुळे साजरा करतात. 26 जानेवारी आपण सांगितलं आपल्याला कॉन्स्टिट्यूशन लागू झालं, हा एक मुद्दा आहे, त्यामुळे साजरा करतात. या दिवशी संविधानिक प्रमुख राष्ट्रपती झेंडा फडकवतात. हा मोठा नियम आहे की 15 ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्ल्यावरून झेंडा ध्वजारोहण करतात आणि 26 जानेवारीला राष्ट्रपती जे संविधानिक प्रमुख असतात ते झेंडा फडकवतात. पुढचा महत्वाचा मुद्दा 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात. 26 जानेवारीला राजपथावरून झेंडा फडकवला जातो. 15 ऑगस्टपेक्षा 26 जानेवारीला जास्त उत्साह असतो कारण 26 जानेवारीला देश आपला एक ताकद दाखवून देतो. हा फरक तुम्ही पाहिला असेल की 15 ऑगस्टला फक्त झेंडा ध्वजारोहण केला जातो आणि कार्यक्रम थोडे थोडके होतात, परंतु 26 जानेवारीला असं होत नाही. 26 जानेवारीला झेंडाही फडकवला जातो राजपथावरून राष्ट्रपतींच्या हस्ते. आणि पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे 15 ऑगस्टला होत नाही अशी गोष्ट होती की सर्व भारतातलं सैन्य किंवा भारत आपली ताकद सर्व बाकीच्या देशांना दाखवून देतो. मग ते जेवढे आपले राष्ट्र आहेत, आपले राज्य आहेत, त्यांच्या संस्कृती, परंपरा, देश त्यातली लोक ते आपापले संस्कृती घेऊन तिथे राजपथावर येतात. त्यानंतर सैन्य जे आहे आपलं वायुदल, हवाई दल आणि आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स हे आपलं ताकद दाखवत असतं. आपल्याकडचे जे रणगाडे असतील किंवा तोफा असतील किंवा या सगळ्या गोष्टी समोर आणून सगळ्या आपली ताकद पूर्ण जगाला दाखवत असतं ते 26 जानेवारी दिवशी. कारण 26 जानेवारी दिवशी आपल्याला एक संविधान मिळालेलं असतं. आपला देश चालवण्यासाठी आपल्याला नियम मिळालेले आहेत आणि ते नियम पाळून आपण पुढची आपले आयुष्य सुखकर करत असतो. तर 26 जानेवारीला मुख्य अतिथी येतात, 15 ऑगस्टला मुख्य अतिथी येत नाही. 26 जानेवारीला आपण बघितलं वेगवेगळ्या देशाचे, वेगवेगळ्या राज्याचे हे मुख्य अतिथी येत असतात. वेगवेगळ्या देशातून भारताचं 26 जानेवारी कार्यक्रम पाहायला, पण 15 ऑगस्टला अतिथी नसतात. झेंडा फडकवण्याचे नियम तुम्हाला आता मी सांगणार आहे. हे बघा, झेंडा फडकवण्याचे नियम किंवा झेंडा हाताळण्याचे नियम. मित्रांनो, 2002 ह्या सालापासून झेंडा हाताळणे किंवा झेंडा वापरणे याबद्दल नियम आपल्याला लागू झाले. याच्या आधी झेंडा वापरणे किंवा हे करण्याचा नियम नव्हता. आपण झेंडा पर्सनली वापरू शकत नव्हतो. 2002 पासून तो आपल्या देशात लागू झाला. तिथपासून आपण वापरण्यास सुरुवात केली आहे. तर मी तुम्हाला आता काही नियम सांगणार आहे. पहिला नियम म्हणजे भारतीय झेंडा ध्वज संहिता 2002 आहे. त्याच्यापासून कोणत्याही दुसरा झेंडा तिरंग्याच्या वरती किंवा त्याच्या बरोबर लावू नये. हा पहिला मुद्दा आहे दोस्तांनो, की जर का आपण तिरंगा लावला असेल किंवा झेंडा भारताचा लावलेला असेल 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी किंवा इतर कोणत्या प्रसंगात, तर कुठलाही इतर पक्षाचा इतर कोणताही झेंडा त्या आपल्या तिरंग्याच्या वरती नसावा किंवा त्याच्या बरोबर लागलेला नसावा. हा पहिला नियम आहे. असे काही अनेक नियम आहेत मित्रांनो, पण ते आपण पाळत नाही. आता सहसा आपण आपली सर्व बाजूनी युट्यूबवरून, पिक्चर चॅनलवरून आपल्याला हे झालेली आहे, माहिती कळालेली आहे की झेंडा खाली पडून देऊ नये, झेंडा फाटलेला असू नये वगैरे सगळे नियम आपल्याला कळलेले आहेत. परंतु अजूनही आपण ट्रॅफिकमध्ये, रस्त्यामध्ये काही गोष्टी बघितल्या असतील तर तिथे आपल्याला झेंडा विकताना दिसतात, प्लॅस्टिकचा झेंडा देताना दिसतात किंवा अशा काही गोष्टी असतात. झेंड्याचे कपडे शिवलेले दिसतात, टी शर्टवर लोगो दिसतो झेंड्याचा. तर असं कधीच करू नये, कारण हे चुकीचं आहे. झेंड्याचा अपमान आहे, म्हणजे आपल्या देशाचा हा अपमान आहे. पुढचा नियम काय सांगतो 2002 झेंडा अधिनियममध्ये, की झेंडा किंवा तिरंगा हा वाकलेला नसावा. म्हणजे असा झेंडा असतो तो असा वाकलेला नसावा, झेंडा ताठ हवा. फक्त राष्ट्रीय शोक असेल तेव्हा झेंडा हा अर्धा झुकलेला असावा. म्हणजे ज्या वेळेला राष्ट्रपती किंवा असे महत्वाच्या व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांचे जेव्हा निधन होते किंवा राष्ट्रीय शोक दुखवटा जाहीर होतो त्यावेळेला झेंडा हा अर्धवट खाली उतरवला जातो. त्याशिवाय कोणत्याही कारणास्तव झेंडा हा खाली उतरवला जात नाही. तिरंगा हा वाकलेला नसावा, हा पुढचा मुद्दा झाला. जेव्हा तिरंगा कोणत्याही अधिकारी यांच्या गाडीवर असेल, अधिकाऱ्यांच्या गाडीवर
झेंडा लावलेला असतो, आपण पाहिलेला असतो, पुढे असा फडकत असतो. तर ज्या अधिकाऱ्यांच्या गाडीवर झेंडा लावलेला असतो तो कारच्या मधोमध असावा, हा नियम आहे. म्हणजे कारच्या मधोमध लावलेला असावा किंवा राईट साईडला असावा, हा एक नियम आहे. तिरंगा कोणत्याही परिस्थितीत फाटलेला नसावा, ठीक आहे. त्यानंतर नेहमी तिरंगा हा कॉटन, सिल्क किंवा खादीपासून बनलेला असावा. प्लॅस्टिकचा झेंडा बनवण्याची परवानगी नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आपण प्लॅस्टिकचे किंवा झेंडे रस्त्याने पाहतो तर ते चुकीचं आहे. प्लॅस्टिकचा झेंडा वापरू नये किंवा बनवण्याची परवानगी नाही. तो झेंडा खादीचा, कॉटनचा किंवा सिल्कचा बनवलेला असावा. तिरंगाचा वापर कधीही सजावटसाठी करू नये आणि पर्सनल यूजसाठी किंवा ड्रेससाठी झेंड्याचा वापर करणे गैरकानूनी आहे. तर आपल्यावर कारवाई होऊ शकते. जर तुम्ही सजावटसाठी झेंडा लावणार असाल, कोणत्या कार्यक्रम असेल तर झेंडा लावणार असाल तर ते चुकीचं आहे, ते वापरू नका, ते करू नका. झेंड्यावर कधीही लिहिणे कानूनी अपराध आहे. काहीही झेंड्यावर लिहाल किंवा झेंडा घेऊन त्याच्यावर हे करा तर ते कानूनी अपराध आहे. तिरंगा नेहमी आयताकार असावा व 3:2 या प्रकारात असावा. तिरंगा हा आयताकृतीत असावा, ज्याचा आपण बघितलेला आहे तिरंगा. हा असा तिरंगा आपण पाहिलेला असतो. तर याची आयताकृती असून याची 3:2 अशा प्रकारामध्ये याची लांबी किंवा रुंदी ह्या प्रकारची असते. तर मित्रांनो, हे नियम तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये कळवाच. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन व्हिडिओ घेऊ. परंतु आपल्या अजून काही गोष्टी राहिलेल्या आहेत. त्या कुठल्या? तर तिरंगा हा जमिनीला कधीही टच किंवा लागलेला नसावा, हे एक महत्वाचं कारण आहे. तिरंगा हा कधी जमिनीला असा लागलेला नसावा. झेंड्याचा तो अपमान असतो, राजरी आपल्या देशाचा तो अपमान असतो. आता मी तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे आपल्याला संविधानाने काही नोकर नेमून दिलेले आहेत की हे बाबा तुमचे नोकर आहेत, त्यांच्याकडून तुम्ही कामं करून घ्या. आणि पण तेच नोकर आता मालक झालेत का, किंवा तेच नोकर आता आपल्या डोईचर झालेत का, त्यांना आपण प्रश्न विचारू शकत नाही, असं झालंय का? या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे याच्या निमित्ताने. तर आता मी सांगतो तुम्हाला. संविधानाने आपल्याला नेमून दिलेला नोकर वर्ग असं मी इथे लिहिलेलं आहे. ते का लिहिलेलं आहे ते तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करत तेव्हा कळेल असेल. कारण केंद्रापासून तर राज्यापर्यंत आणि ग्रामीण भागापर्यंत आपल्याला काही नोकरदार वर्ग दिलेले आहेत. ते कोणते आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. एक ग्रामसेवक, ग्रामपंचायत शिपाई, ग्रामपंचायत पाणी पुरवठा शिपाई, ग्राम रोजगार सेवक, सफाई कामगार, माध्यमिक शाळा कामगार, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, तलाठी मंडळ अधिकारी, पोलीस, पशुवैद्यकीय अधिकारी, शिपाई, कृषी सहाय्यक, बँक कर्मचारी, सहसेवा सोसायटी कर्मचारी, त्यानंतर सरकारी दवाखान्यातले कर्मचारी, त्यानंतर आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी आणि अभियंता कर्मचारी. त्यानंतर आपल्याला दुकानदार सेवा ही दिलेली आहे. आपल्याला दुकानदार सेवा ही सेवकही दिलेले आहेत. ते कुठले आहेत? तर स्वस्त धान्य दुकान आणि रॉकेल दुकानदार, हे दोन आपल्याला दुकानदार सेवक संविधानाने दिलेले आहेत. यांनी आपली कामं करायची असतात. त्यानंतर तुमचे सेवक आहेत, त्यांना सेवक म्हणावं की नाही, कारण खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, सोसायटी अध्यक्ष इत्यादी हे जे मी नावं सांगितली, ज्यांना आपण अगदी डोक्यावर घेतो निवडणुका आल्या की, हे सगळे संविधानामध्ये सेवक या अर्थाने सांगितलेले आहेत. आणि ते आता नोकर म्हणून आपल्या आजूबाजूला फिरत आहेत. कारण जर राजकारण करून पगार भेटत असेल, त्यांना पेन्शन भेटत असेल तर ती शेवटी नोकरीच झाली. मग त्यामध्ये सर्वसामान्य लोकांना
प्राधान्याने कधी चान्स किंवा हे भेटताना आपल्याला दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर संविधानामध्ये आपल्याला नेमून दिलेले नोकर वर्ग मी पहिल्यांदा सांगितला, ग्रामपंचायतीपासून पूर्ण केंद्रापर्यंत. आणि दुकानदार सेवकमध्ये हे दोन जे सांगितले तुम्हाला की धान्य स्वस्त दुकान आणि रॉकेलचे दुकान, यामधून आपल्याला सर्व सुखसोयी मिळत असतात. गरिबांना, गोरगरिबांना सुखसोयी मिळत असतात. ते हे संविधानामधून दिलेले दुकानदार, दोन सेवक आणि बाकीचे सेवक खासदारांपासून आमदारांपर्यंत मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर आता पुढच्या निवडणुका आल्या की तुम्ही हे सर्व लक्षात ठेवा. आता मालक कोण राहिले आणि नोकर कोण झालेलं आहे हे तुम्हाला कळलेलंच असेल. सरकारी नोकर वर्गालाही संविधानाने काही नावं दिलेली आहेत. म्हणजे हे मी इथे दिले लोकसेवक. संविधानामध्ये सरकारी कर्मचारी एखादा काम करत असेल तर आपण त्यांना साहेब म्हणून हाक मारतो आणि त्यांच्या पाट्या वाचून जातो. पण सरकारी नोकरदार वर्गाला लोकसेवक असं नाव संविधानातच दिलेलं आहे की तुम्ही त्यांना लोकसेवक असं म्हणा. तर लोकसेवक असं नाव कुठेही नसतं. तुम्ही कोणताही महाराष्ट्र शासनाचा GR बघा किंवा कोणतेही बघा, या संदर्भात तुम्हाला साहेब किंवा नोकरदार वर्ग किंवा कर्मचारी वर्ग असं न करता लोकसेवक हा शब्द तुम्हाला आढळून येईल. लोकसेवकांचे पगार, लोकसेवकांचा भत्ता आणि रादर आपण ज्या आमदार खासदारांना निवडून देतो त्यांना लोकप्रतिनिधी असं म्हणतात आणि जे शासनामध्ये काम करतात त्यांना लोकसेवक असं म्हणतात. असं संविधानात लिहिलेलं आहे, पण याचा वापर कुठेही होताना आपल्याला दिसून येत नाही. तर मित्रांनो, आता आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ह्या दोन महत्वाच्या विषयावर चर्चा केली. आता ह्यामध्ये जर आपण MPSC आणि पोलीस भरती ह्यांच्या लेवलला जर का आपण पाहिलं की प्रश्न बाबा काय पडू शकतात, एवढ्या डीपमध्ये तर हे प्रश्न पडत नाहीत, पण हे जर का उदाहरण घेतलं तर प्रश्न काय पडू शकतात ते आपण आता पाहूयात. जर पोलीस भरतीमध्ये पाहिलं तर ध्वजारोहण कशाला म्हणतात, परत 4 ऑप्शन येतील. त्यानंतर 15 ऑगस्ट का साजरा करतात, परत 4 ऑप्शन येतील. त्यानंतर राष्ट्रपती किंवा पंतप्रधान कोणत्या ठिकाणावरून ध्वजारोहण करतात, तर ह्याला 4 ऑप्शन येतील. हे झालं पोलीस भरतीच्या लेवलचं प्रात्यक्षिक किंवा असे प्रश्न येऊ शकतात. आणि MPSCचं बदललेलं शेड्यूल जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी किंवा पटकन उत्तर कसे तुम्ही देता हे पाहण्यासाठी एखादा प्रश्न दिलेला असेल, त्याच्यामध्ये 4 ऑप्शन असतील खाली आणि त्याच्यात सुद्धा ABCD असेल. A बरोबर, B चूक, C बरोबर, AB बरोबर. त्याच्यामध्ये प्रश्न अगदी सोपा असतो, परंतु ह्या सगळ्या खालच्या वाचण्याच्या नादात आणि टेन्शनमध्ये आपण उत्तर चुकीचं देतो. जर 1 लाईन क्वेश्चन असेल तर 4 ऑप्शनमधून आपण सहज ओळखू शकतो काय आहे. पण हे एवढं सगळं दिलेलं असेल, जर 4 ऑप्शन असतील आणि त्याच्यात पण तुम्ही ABCD, A बरोबर, B चूक, C बरोबर, D चूक असं दिलं असेल तर विचार करण्यात कन्फ्युजन होतं आणि बरोबर उत्तर सुद्धा चूक होतं. आणि 1/4 जी सिस्टीम आहे MPSCची निगेटिव्ह मार्किंग, त्याच्यामुळे आपला 1 मार्क जातो. तर ह्या गोष्टी जरा सांभाळा आणि अभ्यासाला लागा. मी पोलीस भरतीचं एक व्हिडिओ टाकलेला आहे आत्ता जस्ट काल 1 दिवसाआधी. पोलीस भरती सुरू झाली आहे. सप्टेंबरमध्ये पोलीस भरती होणार आहे, ज्याची सुरुवात 5 ऑगस्ट पासून आता होणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीचे फॉर्म SCBC कॅन्डिडेटनी भरलेले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आणि जे आधी फॉर्म भरलेले आहेत 2019ला, तर त्या लोकांनी काय करायचं, तर त्या सुधारणा करण्यासाठी पोलीस विभागाने 5 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत तारीख जाहीर केली की ह्या तारखेत तुम्ही बाबा सुधारू शकता. तुम्ही SCBC मध्ये फॉर्म भरला असेल तर EWS मध्ये फॉर्म तुम्ही सुधारणा करू शकता आणि फी वगैरे माफ भरून अधिक फी असेल तर ती भरून तुम्ही वयोमर्यादा वाढली असेल तरी 2019च्या भरतीला चालेल, असं काही एक सर्क्युलर आलेलं आहे. ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आपल्या YouTube चॅनलला टाकलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर नॉलेज अचिव्हर्स या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओसाठी आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटू अशा नवीन विषय. आता पुढचे व्हिडिओ आपले असेच लेक्चर वाईज होणार आहेत. पहिले व्हिडिओ मी आवाजावर आणि कुठले सगळे पिक्चर एकत्र करून टाकत होतो. आताचे पुढचे व्हिडिओ आपण असे घेणार आहोत. लाईव्ह लेक्चर काही होत असतात तेही आपण अपलोड करणार आहोत. तर पुढच्या लेक्चरला भेटू नवीन विषयासकट. हा 15 ऑगस्टचा अत्यंत महत्वाचा विषय मला वाटला, म्हणून मी ह्यातील फरक सांगण्यासाठी 15 ऑगस्टच्या आधी 15 दिवस हा व्हिडिओ टाकत आहे. तो सर्वांनी बघा आणि मी जे सांगितलं ध्वजारोहण, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी ह्या सगळ्या गोष्टीचा आणि जे संविधानाने नोकरदार वर्ग आपल्याला नेमून दिले आहेत
त्यांची कामं ही तपासा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू आपण. धन्यवाद.